सुरण ना मी बाजारातून वरच्यावर आणत असतेच, पण बहुतेक जणांना सुरण आवडत नाही. पण तुम्हाला खरं सांगते, सुरण हे एक कंदमुळं आहे आणि अतिशय पौष्टिक आहे. आणि अशा पद्धतीने जर केलंत ना, तर न खाणारे चाटून पुसून खातील. आता सुरणाचे वरचे साल काढून घ्यायचे आणि अशा पद्धतीने काप करून घ्यायचे. जास्त पातळ पण नाही करायचे आणि जाड पण नाही, मीडियम काप करून घ्यायचे. स्वच्छ धुवून घ्यायचे आणि पूर्णपणे पाणी काढून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये कोकम आगळ घालायचं आणि आले लसूण पेस्ट घालूया. घरातलं लाल तिखट घालायचं, थोडी हळद घालूया आणि चवीपुरता मीठ घालूया. जास्त काही मसाले घालायचे नाही, घरातलेच मसाले घातलेले आहेत आणि छान मसाला सुरणाच्या कापांना लावून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता मसाला लावून झालेला आहे. आता एका प्लेटमध्ये रवा घ्यायचा आहे, त्यात थोडंसं तांदळाचं पीठ घालूया, थोडं मीठ घालूया हां, आणि लाल तिखट घालूया. पुन्हा छान असं मिक्स करून घेऊया. आता रव्यामध्ये सुरणाचे काप छान असे घोळून घ्यायचे, रवा छान लावून घ्यायचा. तेल तापलेलं आहे आणि तव्यावर मस्तपैकी छान कुरकुरीत आपण सुरणाचे काप आहेत ना, ते दोन्ही बाजूनी फ्राय करून घेऊया. हे बघा कमी तेल लागतं आणि कुरकुरीत होतात. 5 मिनटं झाकण ठेवूया, म्हणजे आतून पूर्ण शिजले जातील. छान वाफ आली. आता दोन्ही बाजूनी चांगले कुरकुरीत करून घेऊया. तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहेत आणि सुगंध तर घरभर पसरला आहे. वरण भातावर अतिशय छान लागतात खायला. तोंडी लावण्यासाठी तर ही मस्तच रेसिपी आहे. मग तुम्ही करणार ना सुरणाचे काप? आवडल्यास लाईक करा, फॉलो करा.